समर्थ। मी सौभाग्यवती पूनम शिवाप्रसाद कामत, बॅच नंबर 22, राहणार महाड। माझा वास्तुविशारद हा वर्ग वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे पूर्ण झाला आहे। हा वर्ग मला कसा वाटला? हा वर्ग अप्रतिमरित्या गुरुजींनी डिझाईन केला आहे, कारण समाजातील सगळ्यांना हा वर्ग करता येईल, सगळ्यांना उत्तमरित्या समजेल असाच हा वर्ग डिझाईन केला आहे। कारण गुरुजींना आपल्याकडे 1,00,000 वास्तुशास्त्रज्ञ घडवायचे आहेत आणि हे वास्तुशास्त्राचा कोर्स करत असताना मला एक अनुभव असा आला की हे तत्वज्ञान जे आहे त्यांचा निसर्गाशी आणि पंचमहाभूतांशी हे कसं नातं जोडलेलं आहे याचा सखोल अभ्यास मार्गदर्शन गुरुजींनी याच्यात केलेलं आहे। आणि हे शिकवणारे गुरुजीच आपलं वास्तुशास्त्र जीवनशास्त्र कसं एकमेकांशी जोडलेलं आहे ह्याचं छान असं मार्गदर्शन करतात। कारण आपल्या गुरुजींचा भारतीय संस्कृतीतील ग्रंथ, उपनिषद, पुराण याच्यावर पूर्ण अध्ययन झालेलं आहे। त्यांच्याकडे सखोल ज्ञान आहे या गोष्टींचं। मग त्यांच्याकडे कुठला विषय नाही किंवा कुठला असा शब्द नाही की त्यांच्याबद्दल ते बोलत नाहीत। एखाद्या गोष्टीबद्दल खूप विवेचन करतात, मार्गदर्शन करतात, कारण त्यांच्याकडे तेवढं ज्ञान आहे आणि ते आपल्याला प्राप्त करून घेता आलं पाहिजे। गुरुजी शिकवताना त्यांच्याकडे वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे, त्याबरोबर लोलक वर्ग आहे आणि गुड पॅरेंटिंग कसं करता येईल, तसेच अंकशास्त्र, हे विविध प्रकारचे रत्नांचा अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टींवर गुरुजींकडे मार्गदर्शन मिळतं आणि हे सगळे वर्ग आपल्याला करता येतात। ज्यांना जे जमतील ते सगळे वर्ग आपण करू शकतो गुरुजींकडे आणि गुरुजी खूप सखोल ज्ञान आपल्याला देतात। आता गुरुजी फक्त ह्याच विषयांचं ज्ञान देतात का? तर नाही। हे विषय शिकवत असताना सुद्धा की आपण जीवनात कसं वागावं, एक व्यक्ती, चांगला व्यक्ती किंवा चांगला माणूस कसा घडता येईल यासाठी गुरुजींचे प्रयत्न चालू असतात। म्हणजे कृतज्ञ कसं राहावं आणि कृतज्ञ राहून सुद्धा आपला पराक्रम कसा सिद्ध करावा याचं गुरुजींकडे, आणि तो पराक्रम कशासाठी? आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी, या पद्धतीने आपल्याला गुरुजी घडवत असतात। त्याच्यामुळे हा वर्ग, गुरुजींकडे असणारे वर्ग सगळ्यांनी जरूर करावे अशी मला सगळ्यांना विनंती आहे। आणि यासाठी मला मिळालेल्या ज्ञानासाठी मी गुरुजींची शतशः ऋणी आहे। श्रीराम समर्थ गुरुजी। धन्यवाद गुरुजी।